आपल्या विभागीय महसूल स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम साताऱ्यात झालेत. मगाशी कलेक्टर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे साहेबांनी हा मान सातारला दिलाय, त्याबद्दल नक्कीच आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे. मी सर्व स्पर्धकांचं आणि सर्व जिल्ह्यातनं आलेल्या सर्व खेळाडूंचं साताऱ्यात स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्यायाम हे एक आजच्या जीवनामध्ये किंवा कायमच एक गरजेची गोष्ट झाली आणि या स्पर्धांच्या माध्यमातून व्यायाम हा असला पाहिजे. आणि आपण नित्य जे आपल्या रोजच्या याच्यामध्ये व्यायाम काही ना काही तर ठेवला पाहिजे, हे सगळ्यांना म्हणजे सांगण्याचं कळण्याचं काम आहे. दुसरं म्हणजे महसूल विभागातले अधिकारी हे रोज अनेक चांगल्या वाईट प्रसंगातनं जातात आणि त्यातल्या त्यात महसूल खातं असं आहे की रोज लोकांच्या याला तोंड द्यायला लागतं आणि बरेच दबाव जो आहे, वर्क प्रेशर ज्याला आपण म्हणतो, ते अधिकारी कर्मचाऱ्यांवर असतं. आणि कलेक्टर साहेबांपासून तहसीलदार ऑफिस किंवा अगदी तुमच्या काय म्हणायचं कोतवालापर्यंत गेला आपण तरी प्रत्येकाचा संबंध हा सर्वसामान्यांशी थेट येतो महसूल विभागाचा. त्यामुळे बराच दबाव असतो. आता त्याच्यातनं थोडा व्यायाम आपण केला तर एक मेंटल स्ट्रेस जो आहे तो निघून जातो आणि तेच या खेळाच्या माध्यमातून व्हावं. त्याचबरोबर इथून पुढं नांदेडला स्पर्धा होणार आहेत, त्याला इथनं विभागाचे जे काही चांगले चांगले त्यांना सिलेक्ट करून जाणार आहेत. तर तिथं सुद्धा पुणे विभागाचं नाव जे आहे ते तिथं सुद्धा गाजलं पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन थांबतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.